अख्खी दिवाळी निघून गेली तरी गावी जाऊन दिलं नाही इकडं, आणि आता जा म्हणलेत. जाऊ दे, बरं झालं जा म्हणलेत, हे महत्वाचे. सावकार तुम्ही? कुठं चालले? चालले होते माहेरी कामासाठी जरा. बोला की. किती दिवस झालं? हा, माहितीये, पण थोडी अडचण होती, जरा समजून घ्या आता. तर महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, हा आता 10 महिने होत आले. त्या कावळ्याने शिवून पण गेला. मग नाही, खरंय तुमचं, हम्म पण जरा कामाची अडचण होती, जरा नाही झालं ऍडजस्ट. आता कामासाठीच चालले माहेरी जरा. हा. मग झालं की करते तुमचं काम, देते. लई दिवस व्हायला लागले तसेच. हा? घ्या की आता सांभाळून सावकार. तुला सांभाळून घेता येईल ग, पण माझं पैशाचं काय? हा, देणारच आहे, फक्त थोडे दिवस अजून ऍडजस्ट करा. ऍडजस्ट किती दिवस करायचं? हा, होय, खरं आता एवढी मदत. तुला मदत करतो आम्ही, हम्म. पण तू आम्हाला मदत केली पाहिजे की. हा, म्हणजे हा, सावकार म्हणायचंय काय तुम्हाला? एवढे का लांब चाललीस? बोला की. मी आता पैसे ऐकते. तर आम्ही जवळ येऊन दिलो होतो तुला. हा, देते ना तुमचे पैसे परत म्हणले की. आता मग दे की. केव्हा द्यायचं? थोडा अजून एखादा आठवडा मुदत द्या की मला, देऊन टाकते. आठवडा गेला, महिना गेला, 6 महिने गेले, 10 दिवस, 10 महिने गेले, अजून किती मुदत द्यायची? हा, नाही झालं म्हणून तर वेळ लागला ना हो. बर चाललीस तर कुठं? सांगितलं की माहेरी चालले. मग आता केव्हा यायची? येईन एका आठवड्याने. आठवडा? होय. मग आता आम्ही काय करावं? हा, आपलं आम्ही काय करायचं आता? वाट कधी बघायची? देते म्हणलं की तुम्हाला, आता किती वेळा सांगू? बर ठीक आहे, एक काम करायचं. हा, बोला की. काय एवढी का लांब चाललीस? बोला की, मी ऐकते की कानाने. काय तुम्ही कानाने सावकार? सांगतोय. हा बोला. बर राहू दे आता. पैसे काय माझे नाही दिलं तर बी चालेल, पण माझं एक छोट काम करशील? काय काम आहे तुमचं? सांगा की, करते की. बघ आता, लय मोठं नाही काम, हा, पण सांगितल्यावर करावं लागेल. हा? बर. सावकार लांबून बोला बरं जरा, करते मी तुमचं काम. काय आहे मला सांगा ते. तर लांबूनच करायचं का? होय, बोला, सांगा पटकन काय काम आहे, मला माहेरी जायचंय. लयच घाई आहे तुला. आम्ही कुठं एवढी घाई केली? सांगा. हा? मग उसात, काय? आपलं उसात चल, तुला काही 1 रुपया बी मागणार नाही पुन्हा मी. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय सावकार? अगं आता तुझ्याच्याने देणं बी होणार नाही, हा, मग मग पुन्हा तुला काही टेन्शन बी राहणार नाही, मग पुन्हा हायच की. हा, तुम्ही कामाचं काय ते बोला. काम मला सांगतो म्हणले होते, सांगा तीच मला. काम आहे आपलं. चल, तुला पुन्हा काय काळजी नाही, कशाचं टेन्शन नाही. आज चल, तुला सांगतो मी. चला तुम्ही, वा पुढं मी येते. चल की, अहो मी चला हाय की, की. मी येते की. चला तुम्ही पुढं वा. तू पुढं सांगा मला काम. हा, चला पुढं. मग चल की. चला की सावकार, का त्रास देताय तुम्ही? मग इकडून चल की. वा पुढं, दाखवा रस्ता. दाखवतो की. अहो हो ना पुढं, किती डोकं खाता हो सावकार तुम्ही. आता चला. ये. अगं बस की. सावकार, जरा आली काय का आहे? बस? बोला, काय काम आहे तुमचं? तुला आत ये म्हणलं, कशाला म्हणलं? तुला सांगायचं होतं का? सावकार, इथं कसलं काम आहे तुमचं? मला काही कळना. हे बघ, माझं काम तुला माहित नाही, पण मी सांगतो. ऐक, तुला आहे ना काय द्यायचं बी नाही टेन्शन पैशाचं, आणि मग मी मागणार बी नाही, आणि जे मला पाहिजे तू द्यायचं. अहो सावकार, बोलायला लाज वाटते का तुम्हाला? असलं काळ पांढरं तुमच्या मनात आलं वाटलं तर? अहो गावात लोक तोंडात शेण घालतील माझ्या. लग्न झालंय, माझं नवरा आहे मला.
तुमचं पैसे देते म्हणले ना मी. अगं तुला मी पैसे देताना गपचिपच दिलं होतं की, आतल्या आत तिकडच दिलं होतं की. हा मग देते म्हणलं मी परत तुम्हाला. माझ्या अडचण आहेत, थोडं थांबा म्हणलंय. हे असलं काहीतरी मला नव्हतं वाटलं असं तुम्ही विचार करसाल सावकार. आता कसं सांगायचं हिला, हे बघ मी काय म्हणतो, तुला पैसे आतून गपचिप दिलं होतं, तू बी मला आतून जमणार नाही गपचूप द्यायचं. सावकार, जमणार नाही असलं काय. लांब व्हा तुम्हाला सांगते गुढीत. हा पैसे दिले होते की तुला मी पूर्ण. हा मी देते म्हणलंय तुमचे पैसे मी परत. थोडं थांबा म्हणलंय मी. हात सोडा सावकार. अगं पैसे कुठं मागतोय तुला मी? हा तुम्हाला होय. जे पाहिजे ना ते मी नाही देऊ शकत. तुला कशाला टेन्शन येणार नाही, पैशाचं काय नाही मागणार मी पुन्हा. तुला जे मला पाहिजे तेवढं दे. हा अहो सावकार, कुणी बघलो मला, सोडा, मला जाऊ द्या. अगं इथं कोण बघणार आहे? हा कोण बघणार नाही काय नाही. मी नाही म्हणलंय सावकार. अरे माझी वाट सोडा आणि मला जाऊ द्या. तुझी वाट सोडतो की, माझं काम कर की पूर्ण तू. मला वाटलं काहीतरी हा? काम सांगताय तुम्ही चांगलं, म्हणून मी हेच आले काम आहे. इथं. हे असलं काम. हा वहिनी, बोला की भाऊजी. तुम्ही माहेरला निघाले होता ना? होय आहोत, माहेराला चालले होते. मग अजून गेले नाही होय? पण मला काय माहिती रस्त्यात चावणारे कुत्रे लचके काढणारे भेटतील म्हणून. म्हणजे मग काय आलं? अहो तुम्हाला माहित नाही व्हय, सासू वारली होती तेव्हा त्या सावकाराकडनं पैसे घेतलं होतं. अजून दिलं नव्हतं, देणारच होते मी. त्याच्यासाठीच चालले होते बाहेर. हा हा. जात असताना भेटला ना रस्त्यात. अहो मग पैसे मागितला असेल ना त्याने, त्याला देऊन टाकायचं त्याचं पैसे. अहो होय भाऊजी, त्यांना समजवत होते मी, हातापाय जोडले की मी देते पैसे. मला म्हटलं तुझ्याकडे काम आहे, आणि मला उसात घेऊन गेलं. अगं थांब की, कुठं चालली? हा खरं मला फोन लावू द्या सावकार, मला जाऊ अगं द्या. थांब थांब, एवढी काय पाहून चालली तू? हा आणि मग नाही सांगू शकत. अहो वहिनी, एक वेळ तुम्ही आहे ना, तुम्ही कर्जाने पैसे घेतला असतं ना तरी चाललं असतं बघा. पण ते सावकार असाच वापराय पैसे देतो, पण त्याची मुद्दत आणि व्याज बराबर वसूल करतोय. खरंय तुमचं. अहो मागच्या वेळेला 17 वर्षाची ती सुगी पेपरात बातमी छापून आली की तिचा बलात्कार झाला, कुणी केला ठाऊक नाही. सगळी लक्षणं या सावकाराचीच होती. हो पण भाऊजी, असं किती दिवस चालणार हो? अहो, गाव बोलतोय कुठं, पैशावाली येत ना ती. पैसे असले म्हणून ते पैशाच्या जोरावर असा माच करतील काय? बायांच्या आबरूशी खेळतील. नाही नाही, आता आवाज उठावला पाहिजे. सांगा ना, एकाने आवाज उठून जमत नाही हो, किंवा एका बाईने बोलून जमत नाही. सगळ्यांनी साथ दिली तर होणार आहे ना. तुमच्या सोबत जे घडलंय ना, तुम्ही ते सगळं सांगा. आज माझी इज्जत गेली, उद्या अजून दुसऱ्या बाईची इज्जत जाईल ना. पण याच्यासाठी बाईनच पुढं पाऊल घेतला पाहिजे आणि बाईनच सांगितलं पाहिजे. मी आता गप बसणार नाहीये. जे माझ्यासोबत घडलंय ना, अख्ख्या गावासमोर मी मांडणार आहे. तुम्ही असंच भाऊजी. करा. तुम्ही मला मदत करा आणि सगळ्या गावकऱ्यांना बोलवा. मी त्याला सोडत नसते. चला वहिनी, चल. आज याचा बंदोबस्त लावायचा. तुझे घागर नाळाला लाव, पाणी सुटायला गेले. तुझी घागर नाळाला लाव. अगं बाई, भाऊजी अरे वहिनी, काय गोरपडे चावला ते काय? काय म्हणले का? नाही, काय म्हणलं तुम्ही इकडे आत मध्ये काय करताय? हा, कामच करत होते, मिरच्या घेतल्या आणि बरं झालं तुम्ही इथंच भेटले. नाही तर मी तुमच्या शेतावरच येत होते तुम्हाला शोधायला आता. माझ्या शेताव का? होय. नका नका. का हो, काय झालं? माय पीक आहे ना लय हिरवगार आहे, त्याच्यामुळे माझ्या शेतात येऊ नका तुम्ही. आणि मी आहे ना 2 कुत्री पाळलेली आहे.
माझ्या शेतात कुणी बी आलं का हम्म. कुत्री त्यांना मागून धरित्यात. काय बाई भाऊजी, हा. काय असं असते वय माणूस की नाही, नाही, अहो मी कामासाठी येत होते तुमच्याकडं, महत्वाचं काम आहे माझं. तुमचं माझ्या काम होतं का? मग काय आईला हो, हो, काय मी ना झालं? गिरणीत जाणार नाही दळ्या बा, मला आता एक तर पाणी अहो, भरायचं. नका काळजी करू, गिरणीत नाही पाठवणार मी. ऐका की काय अहो आमची पपईची बाग आहे का नाही, हा. फार करपून चालली बघा. तेवढं तुमच्या पाईपाचं पाणी द्या की. तुमच्या पपईला हा माझ्या चांगलं पाईपाचं पाणी देऊ? मोठं पाणी येतंय ना व, द्या की तेवढं. नाही, नाही. अहो, असं नका. तुमचं लय मोठं बाग आहे ते होते, किती मोठं ती बाग आहे पपईची, आणि माझ्या पाईपाने काय व्हायचं अहो, होऊन जाईल की 5 मिनिटात. अहो असं नका करू. माझे ना कलिंगड राहिले तर कलिंगड भिजवायचे म्हणून मी माझ्या पाईप चालवलेला आहे. काय कळलं का? बाया, नाही वहिनी मोटर एकदम- कधीच्या काळातून तुमच्याकडे मदत मागायला लागली तर तुम्ही नको नको असं असतंय कुठं. माझे मोटर लई वेळ हम्म. चालत नाही, गड्डी अशी गड्डी बघत चलते पिचकारी मारलं का संपलं. पीक भिजलं बाद झालं. अहो ती पपया पार जळून चालल्यात की आता. तुम्हाला काय सांगू मी आतलं सांगतो लगा, माझी मोटर असली दळभद्री का नाही, बटन दाबणार आणि रानात जाणार, गेलं पाणी. नाही नाही खोटं सांगताय तुम्ही, मला माहिती तुम्हाला द्यायचं नाही पाणी असं सांगा की. हा मला गावातल्या बाया म्हणल्या हा. जिलब्या भाऊजींच्या इरीचं पाणी मोटरचं पाणी हा. लय भासा भासा आहे. पहिलं कोणत्या हा पाण्यात सांगितलं गड्या? पटकन तुझं सगळं शेतच येऊन जाईल. होय? म्हणून तर मी चालले होते तुमच्याकडं. मायला मी तर कोणाला पाणी दिलं नाही. आता म्हणत तर होत्या बघा. अरे इथं येळ लावू नका, चला पटकन तुमचं शेत दाखवा. येत आहे पटकन शेत दाखवा. लय चांगले बाया आमचं भाऊजी. हा, चला मला चला. द्या, पटकन भिजून टाकतो चल, तुमचं चल. शेत. होय. हा. यायला सका- पहिले पटकन दाखवा बुवा. होय होय दाखवते. आई ग आई. हो, कुठे आहे पपईची बाग तुमची? अहो जरा बसा, माझे पाय दुखून आले चालून चालून. अहो मला इथं दम काढाय उशीर होतोय, मला माय बी शेत भिजवायचंय, कळलं का? भाऊजी एवढी कसली गाय असते हो तुम्हाला? तसं काय नाही, एक तर हा? मग एवढं काय चाललंय तुमचं? असं हिसकं देऊ नका, मी फक्त तुमची पपईच भिजवाय आलेलो आहे. मी त्याच्यासाठीच बोलवलंय ना मी. हा ना? हा. मग पपईची बाग दाखवा. ऐका की तुम्हाला कळत कसं नाही हो? मला कसं कळत जरा नाही. पुढे सारखं तसं मी नाही, सांगते तुम्हाला. तुम्हाला सांगू काय थांबा. झालं? एक तर कोण हॅलो, कशाला पाहिजे ना आता? वायरमॅनला फोन करू द्या एक तर. काय तुम्हाला काय भीती वाटायला लागली का? मी काय खाणार बिणार आहे का तुम्हाला भाऊजी? कसंच काहीतरी तुमचं. अहो, तसं नाही, ते मला वायरमॅनला फोन हा, करायचा ऐका. होता. तुम्ही ऐका, तुम्ही ऐका पुढे सर. पपई भिजवाय आलेलो आहे हा, मी फक्त. ऐका की हा. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. लांबून सांगा ना मग. भाऊजी नक ना वहिनी, भाऊजी. नक कुणी अहो, तुम्हाला सांगू का, हं. लय दिवस झालं माझ्या मनात होतं एक. हा, काय मला होतं? का नाही तुम्ही लय आवडता बघा. आई शपथ. होय तुमची शपथ. म्हणूनच मी तुम्हाला इथं भेटा. तुम्ही असं आला असते का मला सांगा बरं? नसतं आले नसते का नाही? पळून गेले असते का नाही? म्हणून मी असं बोलवलं, खोटं बोललो. खोटं लाज वाटली पाहिजे तुम्हाला, खोटं. वहिनी थांबा, लाजायचंय का आता? असं जवळ उडू नका, कुणी बघा. हा, ऐका की तुमची भाऊजी. पपई भिजवाय आलेलो. तुम्हाला मी नाही आवडत का? आवडते ना? आवडते का? नाही. आवडते. हा. हा मग हो. आता हा? आता समजून घ्या की मी उसाला पाय आपल्या 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 शेताला पाणी देऊ ना. देऊ. ऐका की हा. या जवळ या नका ना, नका. प्लीज तुमच्या- भाऊजी. तुमच्या मनात असलं पापे मला माहित नव्हतं वहिनी. आलं मला वाटलं तुम्हाला पण मी आवडते. मग आवडत आहे मला पण, वरचीवर वरचीवर. आता हे लाडत नका येऊ, आता हे नाटक करू नका, बस करा. वहिनी, कुणी बघ ना, अहो, तुम्ही येडे मी बिडे सगळं बघितलंय, कुणी नाही इथं. कुणी नाही इथं. अहो, भीतीला बी काय नसते आता वहिनी. अहो, भाऊजी ऐकत जा. आईच्या नका अहो, ना. भाऊजी माझा पाय- बसा म्हणलं ना. माझ्या- बसा म्हणलं ना. मी तसला नाही वहिनी. अहो, ऐकत जा. मी तसला. अहो, भाऊजी आज पण तावडीतून सुटलं. किती दिवस झाले यांना पाळतीवर आहे तरी हातातच घावत नाही. कधी कळायचं यांना की हे मला आवडतात म्हणून. आज सुटलेत. फोन ठेवून गेलं इथंच. परत येईल फोन न्यायला. सोडत नसते मग तवा. आता जाऊ दे, भेटल का परत. अरे काय काय झालं जिलबे? अरे अरे बोल बोल तो बोल तर बोल. अरे अरे काय झालंय, काय बोल तर, तू मला बोल तर काय झालंय? हा? चमत्कार. काय झालंय? माझा बलात्कार. हा? बलात्कार. बलात्कार बाबा. तुझा? बाबा.
आणि कुणी केलाय बलात्कार? तुमच्या सुनानी येडं झालं काय? तुमच्या सुनानी काय म्हणली माई पपईची बाग भिजवायची आणि माया पाहिजे म्हणली. हा. आतमध्ये गेलो. हा. अरे नीट बोल जरा, नीट सांग. सुनेली हा. तुमच्या सुनेली मला आहे ना हा. पपई भिजवायची म्हणून नेलं. माझ्या सुनाने पपई भिजवायची, सुनाची पपई. अरे तुमची पपईची बाग हा ती भिजवायची तुमची सून म्हणली हा. आणि मला घेऊन गेली. कुठं रानात? हा माझ्या पाईप घेऊन गेली हा. आणि माझ्यासोबत अरे नीट बोल, मला कळतंय तुझं. माझ्या सुनाने तुझ्यावर बलात्कार केला म्हणतोस का? अरे येड्या, त्या सुनाचं बघतोच आशिक मी. तू कुठं काय करत होतास तू मग? काय लेका? उरपट कोंबड्याला नवस केला म्हणून वाचलो बाबा. बरं रडू नको तू, शांत बस, शांत बस. सुनाचं बघितलं पाहिजे आता. लय कुणाच्या माग लागते आणि कुणाच्याही मागे जाऊन हे आता ह्या जिलब्याचं काय करायचंय? लहान पोरगत राहाय याला, त्या सुनाला नाही ते आता डोक्यात सुचायला लागलाय. सुनाने बलात्कार कशी काय केली असेल बरं? बघतोच आता त्या सुनाचं मी. गंगी हा? अरे कोणत्या द्या ना ते रंग्या ऐक ना, हा. सांगू का? पहिलं सांग, मी आज कशी दिसते? आज ना हा मशीगत. जा मग म्हशीच्याच माग पण. नाही माहिती 1.5 लाखाची म्हैस नाही का? हम्म त्या मशीगत. मी कसं लहानपणापासून मशीतलाच आहे ना. चांगलंय, म्हणूनच असा आहे एकटा आजपर्यंत. जाऊ दे तुझं, मरू दे. मी आज लय खुश आहे. मला का नाही घरी पाहुणे बघा येणार आहेत, हा म्हणून पोह्यासाठी मिरच्या घेऊन चालले. आईला बरं आहे बा. हा. आईचं लगीन आहे का? नालाय का? माझ्या आईचं लगीन लावतो का? मग तू म्हणली तुला दिसत नाही का डोळ्याने? तू कुणाचं म्हणली लगीन? पाहुणे आल्यात म्हणून म्हणलं. मला बघायला आलेत ना, मग माझं लग्न आहे ना आता. तू लगीन होय हा आणि तुला बघा पाहुणे आलेत होय. हा मी आलो तिच्या आईला पाहुणं. काय झालं? अरे मग तू लगीन जमल्यावर लागा ते नवर देऊ. अरे येडा एवढी वाईट आहे का मी? एवढी वाईट? वाईट आहे? त्याला आपली जुनी लपडी काढल्या. कसले लपडे? कसली लपडी? लगा गंगी तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? मी कधी लपड केलं? मी कधी लपडी केलं? अरे लगा लग्नाच्या आधी हानमून करून बसली लगा तू. हो, अरे रंग्या, कुणी ऐकल ना माझं लग्न मोडल की कसलं लपड कधी हामून केलं आपण? आयो काही पण बोलायला लागला. जा बाबा तिकडं तू. तळ्यावर म्हशी घेऊन जात होतो आणि त्या माझ्या म्हशीच्या बोकाडी बसायची तू. हा हा, मग ते म्हशी बसायचे ना, आनंद वाटायचा, मला भारी हा. वाटायचं. आणि ते तुला भारी वाटायचं. मग त्याच्यानंतर मग तू म्हैस व्हायची आणि मी त्या बोकाडी तू बसतोय. हा, हा म्हशी तळ्यात होते तेव्हा. मग त्याला हनीमून म्हणतात का? जा तिकडं, माझं लग्न आहे आता. बघ पहिलं सांगते, त्रास देऊ नको. मी पोहायला मिरच्या घेणार. गंगे तुम्हाला म्हणले लागा आपण लग्न करू म्हणून. हा ए, तुझ्या संग कोण लग्न करेल? नुसता म्हशीच्या माग पळत असतो, म्हशी धुत असतो सदान कदा. मग तू आहेत म्हशी सारखे तर म्हशीच्यात तू मागं बी पाळणार झालाय नाही. काळा त्या म्हशीवानी. बघ जरा. आऊ आणि स्वतःला गोरी वय. हा, मग बघ किती उजड पडलाय माझा. हा किती उजड पडलाय मागून सगळा अंधारचा अंधार. कशाचा? अगं सावलीचा तुझ्या सावलीचा. हा, असं म्हण की. बरं ते जाऊ दे. तुला लगीन करायचं तर कर. हा, करणारच आहे मी. मला ते बरं करायचंय. काय? मन मोकळं करायचंय शेवटचं. हा, चालेल ना, बोलू की आपण. बोलू ना. हा, आता चल ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. तू पाहुणे वाट बघतील ना घरी. पाहुणं बघन तवा बघन वाट. तू जर येतो लग्न करून गेली तर मला पिंकीला करमायचं नाही ग. ती बघ गटरात लोळून आली. मरल की जरा हळू की. गंगे तुझ्यासारखेच झाले बघ ती गटरात लोळायला. हा ते जाऊ दे. मला मनातलं बोलायचंय. हा, हा पण नवरदेव तिकडे वाट बघतोय. मरू दे त्याच्या मायला त्याच्या. हा. माझं एकदा ऐकून घे ना तू. चल लवकर. चालतंय, तुझं हात घेते लवकर. मी शेवटचं ऐकून. हात लवकर माझं लग्न झालं परत हा. भेटाय नाही भेटणार मला. कधीच नाही बाबा तू. गंगे काय रे रंग्या? काही झालं तरी चालेल ना. बरे ना. आता आपण करू. काय? हा तू कशाला बोलवलंय मला ते सांग आधी. आता कशाला बोलवलं? काय बोलायचं होतं महत्वाचं? बोल. मला बोलायचं कमी करायचं जास्त.
अरे रंग्या तिथं पाहुणे वाट बघतील, पोहे करायचे तर पोहे जातील कोण, पण माझं लग्नच मोडल. आता मुरुदीचं पाहुण्याचं कुणाला पाहुणे येते ते? तुला काळजीच नाही का माझं लग्न व्हावं नाही वाटतं का तुला? अरे ते पाहुण्याचं मुरुदी तिकडं. हम्म. आपण दरवेळेस करतो का नाही? हा करतो. आणि मग तू सांग करतोय का नाही आपण? करतो की मग आता कुठं, मग नंतर करू की. तसं नसतंय. तसं एकदा सवय लागली ना करायची मग केलंच पाहिजे. कळलं का? नको ना हा आता. गंगे. हा. आणि आपण करू मग. नको बाबा, तू दोन दोन बनवतो, एक दोन मला नको नको नको. ऐक, हाताच्या आईला नको. आता रे हम्म. आणि तुला आवडत नाही होय? अरे पण वा. पाहुणे गेले का नाही मग करू की परत. नका नका. हा. एक ऐक ना. हा. मी एक घालीन तू मी एक एक. घाल बर का. हा. आणि मग चांगलं मोठं करू बघ. नाही तू हा. पटकन बाहेर काढतो, नको जाऊ दे. बाहेर आणि मग ते मला वाटलं पटकन होतंय म्हणून मी बाहेर काढतो. नाही जास्त वेळ ठेवत तू. वेळ ठेवायचं होय. मग हा आता तसं करू मजा येते मग. गंगे. हा. आईला आता तसंच करू. मला लईच वेळ ठेवतो बघ मी. पण आता नको, आता माझं लग्न मोडल ना, पाहुणे वाट बघतात. अरे तू येडी वेडी का? आपण दरवेळेस कसं घरट बनवितोय, मग आता घरट बनू की पटकन. पण पाहुणे गेल्यावर बनू की. नका नका. मग मी एक पाय घालतो, तू मी एक एक पाय पाय घाल. घालते. आणि वरून असं हाणू हाणू हा. मी जास्त वेळ पाय ठेवतो आता. चांगलं घरट बनू. माती भरपूर टाकावर ना. चांगलं घरट बनू. हा. चल लवकर आता आपण करू. चल. चांगलं घरट बनू बर का. हा घरट. आणि तू आपल्या घरट महत्वाचं आहे गंगे. मग माझं घरट मोडल तिकडं, त्याच काय? तुला आपल्या घरटाच पडलं, आपण तर रोजच घरट बनवतो ना. गंगे ज्याच्या बरोबर तुझ्या लगीन होते का नाही, हा. अरे तो निवड टाय घाली आहे. काय घाले? आपलं ते टाय नाही घाले, तो घालतो ना, असं टाय घालतो. जॉब नोकरी करते ते. हा मग किती भारी. तुझ्यासारखं म्हशी तर नाही वळत काळा. ओय, गंगे हा. अगं शेतकरी नवरा केला पाहिजे. मग तुला शेतात आणीन, असा मिठीत घेईन आणि दररोज तुला घरट बनवून देईन गंगे. अयो हे लक्षातच नाही आलं रंग्या माझ्या. आणि मग रंग्या मी तुझ्याशीच लग्न करू का मग? माया बरंच कर की मग. आणि आताच मग मला कर. म्हशी बसवणार ना रोज? रोजच बसवणार ना. माया रेड्यावर रोज पण आपण बसू. मातीत घरट बनवू. माया रेड्यावर बसतो तुला. रेड्या हा चल आता आपण करू. जाते मी. हा? जाते कशाला गंगे? हो. आता आपण आतमध्ये करू. अरे आपण हा? रोज पडलंय आपल्याला नाही. घरट करायला. मला घरटं. घरट. घरट बी करू, घरट्यातलं बी करू. हा चल. आपण दोघं सगळं करू, हा. पण पाहुणे गेल्यावर करू. नाही नाही नका आताच करू. चल रांग्या नको, मला जाऊ दे ना. चल. रांग्या सोड. गंगे आईची तुझ्या आईला फुटाने मला आता तावडे सापडली नाही. नंतर हिला चांगले कवळीत घेतो. मी मायाची एकटा घरट बनवतो. गंगा आयला पाहुणं तिथं वाट बघायला लागलेत आणि पोरगी कुठे गेली बरं? अगं ए गंगा कुठे गेलती? अहो तात्या, काय झालं? थांबा तात्या, दम लागला मला पळून पळून. अगं पण झालं काय, एवढी का दमली? अहो तात्या, तो हा? रंग्या भेटला होता मला मिरच्या तोडता तोडता. रंग्या कशाला इकडे आलता? रंग्या भेटला आणि मला सोडनाच. त्याला मी म्हणलं गोरे पाहुणे आलेत, पोहे करायचेत. नाही, चलत चलत महत्वाचं काम आहे म्हणून मला त्याने ना नेलं. आणि काय महत्वाचं काम होतं त्याचं? हा थांबा की तात्या, पहिलाच दम लागले, सांगते थांबा. अगं घरी पाहुणं वाट बघायला लागले, ते पाहुणं बसून बसून निघून जायले. माहितीये मला. हा? हा तर मग त्याने नेलं त्याच्या शेतात आणि म्हणला चल आपण करू. काय? करू म्हणला. काय करू? हा करू म्हणला आणि जे आम्ही रोज करतो ते तात्या. मी त्याला नको म्हणते आपण ना पाहुणं गेल्यावर करू म्हणलं तरी हाय करा. नाही, तू एक पाय घाल, मी एक पाय घालतो. हा? लय वेळ करू, असं करू, तसं करू. अगं रोज तुम्ही हे काय करताय? तात्या आम्ही रोज करतो. का डोक्यावर पडलीस का काय? अगं तुझं लग्न जमवायचंय, पाहुणं आली, ती पाहुण्यासाठी बोलवलं होतं मी. माहिती तात्या, म्हणूनच मिरची न्यायला आलते ना मी. अगं पण तो भेटला मला आणि म्हणला चल, मग मी पण गेले. लय हट्टी, तो ऐकतच नाही. करू करू करू. अगं त्यानं काय ऐकना न ऐकना, तुला एवढं कळतंय का नाही? त्याच्या मागे कशाला जायचं? पोहे करायचे होते म्हणून तू मिरच्या घ्यायला म्हणून आली आणि मिरच्या आणायची सोडून इकडेच बसली. पण पाहुणे तात्या आम्ही नाही करू दिलं काय? घरट.
अगं पण इथं पाहुणे वाट बघतात, ह्यांचं घरट करायचं सोडून तू तिथं कशाला गेली होती? तात्या आम्ही रोज करतो की घरट. कशाला करते रोज असलं घरट काय? आणि त्या बघतो त्या रंग्याचं बी. नक काय म्हणू का? त्याला, नाही बनवलं आम्ही आज घरट. मी निघून आले, त्याला ढकलून दिलं आणि पळत निघून आले. म्हणलं पाहुणे वाट बघतात, माझं लग्न ठरणार आहे. काय येडी आहे का ग तू? हा रोज रोज घरट बनवतो ना, आज बनवलं नाही म्हणून पळून आले आणि हसती अजून. तात्या तो म्हणला, ते काय म्हणला, टायवाल्याशी नको लग्न करू म्हणला. अगं ते हा. नोकरदार सोडून तू ह्या कोण आहे? शेतकऱ्याशी कर म्हणला लग्न. त्या रंग्यासंग लग्न करणार आहे मग तू? होय तात्या मला. आता काय करावं ह्या पोरीचं? तात्या तोच म्हणला शेतकऱ्याशी लग्न कर रोज तुला. मग तो मला म्हशी बसवणार तात्या रोज. ए, म्हशीवर. अगं तुम्ही त्याच्या म्हशीवर बसती, तो तुझ्या म्हशीवर बसतो, हे करता काय तुम्ही दोघं? हा, आणि आम्ही रोज घरट पण बनवतो. अरे आता काय करू ह्या पोरीचं? तू येडी बिडी झाली काय? चालते चांगल्या तात्या. पोरासंग लग्न करायचं सोडून. नको नाही म्हणून सांगून टाका, पोरगी तयार होत नाही. चला मी सांगते, का? मी रंगाशीच लग्न करणार आता. हा, तुला कसं कळत नाही का पोरगी? काय नाही कळत. चला हा? तुम्ही त्यांना चल, सांगा चल मी तू. रंगाशी लग्न करणार आणि नाही नाही, रोज रंगा म्हशी फिंगाशी बसवणार. लग्न फिंगणं करायचं नाही, त्याच्या पाहुण्या संग लग्न करायचं. चल ती पाहुण्या तिथं इथं बसले ती. तात्या चल तू वाट बघते तात्या ती. तुम्ही तू हा चल म्हणा गपचीप. तरच मी येते. हा हा म्हणा. काय हा म्हणायचं नाही, चल तू गपचिप. मला गपचीप. म्हशी बसायचंय तात्या म्हशीवर रोज. बसती, चल तिथं पाहुण्या संग लगीन करायचं सोडून इथं बसली. तात्या चल. घरट. का सकाळ नाश्ता नाही झाला तरी चालेल. चव जरा चांगली फुकट हेलपाटा पडला माझा. मिरच्या तर अगं बाई भाऊजी हा. काय हो इकडं कुठं? मी आलो होतो आपलं फेर फटका माराया. हा हा. तुम्ही कोण बरं आत गेलो होतो? ओ काय तुम्ही सकाळ सकाळ भाऊजी, हा? अहो भाजीला मिरच्या नव्हत्या म्हणून मिरच्या बघायला आलते, ते बी उगवलं नाही अजून मिरच्या. मिरच्या काय मग काय येडे आहे तुम्ही? काय झालं? मिरच्या माया मिरच्या बघितल्या का ते रागाटे? हाय तुझ्या तुमच्याकडे मिरच्या? काय सांगू तुम्हाला, नसते आहे ना हा. लोकांच्या मिरच्या हिरव्यागार असतात, हा. माय नसते काळी मिरची आहे काळी. अयो होय भाऊजी हा? देता का? येडे आहे का? हा? कोणला द्यायलाय का? तुम्ही आपल्या जवळचे आहे हा? तुम्हाला मी नाही म्हणणार आहे का? बरं झालं, द्या की मग पटकन चला. तुम्ही अहो माई मिरची आणि तुमच्या जिभव जाऊ देऊ. तुम्हाला ही कशी तिखट लागते बघा, तिखट आहे लय 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 तिखट मिरची. बया, बरं झालं. अहो काय आमच्या उगवल्या होत्या मागच्या वेळेस तोडल्या, हा. म्हणलं आल्या असतील पण आल्याच नाहीत. तुम्हाला मिरचीची गरज काय पडली बुवा? का बरं? हा? आम्हाला पण आवडतं की तिखट खायला. हा का? मग आईला मी त्याचीच वाट बघत होतो. मला सकाळ सकाळ कशाची? नाश्त्याला जरा सकाळ सकाळ आहे ना वेगळी गंमत सोय झाली पाहिजे. अच्छा येताय का नाश्त्याला घरी? येत असेल तर चला तेवढ्या मिरच्या द्या काढून चला. मी येतो नाश्त्याला. हा. नाश्त्याला येतो, मिरच्या बी देतो तुम्हाला, चालते. पण मग चटकन आणून होईल ना? आ? होईल ना, मिरच्या. पटकन होईल ना? हा चला चला. हा, हा? पटकन फोन नाही मारत चला. एवढी नका काय करू तुम्ही. हा चालतंय. मिरच्या ना पटकन द्या पटकन द्या. अरे मिरच्या माझ्याकडे इथं इथंची मिरची माझी जवळ आहे माझ्या. खिशात आणलेत का? हा गळाली वाटतं येता येता. ते- नाही ना, हा हा मग आता ताज्या तोडावं लागतील ना? या पर्यंत दाखवाय मी खिशात ठेवत असतो हा ना. हा हा. आता गळाली वाटतं पण असती माझ्याजवळ. हा? होय. मिरची लय चांगली अशी लांब लचक मिरची, हा काळा काळा देठ. बर बघू द्या की मग चला की. दाखवू? हा. माझी मिरची दाखवू हा चला आईच्या गावात. हा? लवकर. चला. एवढं का खुश व्हायला लागले बाया काय? मिरची दाखवायला? त्याच्यासाठी तुम्हाला काय सांगू, पायजामा काढला का मिरच्याच मिरच्या. हा काय? मिरच्याच्या वावरात आहे ना हा हे आपल्याला कपडे बिपडे थोडे जरा अशी बारीक घालावं लागतात. लांब डांगळा पायजामा घातला का असं मिरच्या झाडाला मिरच्या लय लागलेल्या आहेत ना. मग अशा नुसत्या कपडा लागला का मिरच्या गळात येतात, कपडा लागला का मिरच्या गळात येतात. होय. त्याच्यामुळे तुम्हाला साडी साडी बाया मी पण अशी तुम्हाला साडी काढूनच आधी यावं लागेल. अहो काय भाऊजी तुमच्या जिभेला हाडबीड आहे का नाही? साडी काढून येतात वय? साडी काढून आपण शेतातले कपडे घालीत नाही का, पॅन्ट हा, असं म्हणा. शेतातले तसलं घालावं लागेल. चला माझ्या वावरात तुम्हाला मिरची देतो. चल. चांगली मिरची देतो येईल. एवढं खुश तुम्ही काय ज्वारीत मिरच्या लावल्यात काय? ज्वारीत नाही, हा म्हणजे तुम्हाला काय सांगू मी, जरा पुढे या ना. हा हा हा. तुम्हाला मिरच्या सोबत टोमॅटो पण लागेल का? टोमॅटो अहो मिरच्याच पाहिजेत फक्त, टमाटर बिमॅटो काही नको. तेवढ्यासाठी राहिलाय माझा स्वयंपाक.
टोमॅटो नको का? नको नको आहेत घरी. आईला किती तर नाही तर त्रास कसं देते. होतं माझ्या एका झाडाला 2 टोमॅटो चांगली होती. नाही नाही टोमॅटोची गरज नाही मला. आणि तुम्ही टाइमपास करू नका. घरी कुकर लावलाय अहो मी. हा. गॅसवर कुकर ठेवून आले. उशीर होतोय मला. वहिनी तुम्ही ऐका ना, हा. सगळ्यात बायका कुकर लावत्यात हा, पण कसं आहे मी आज इकडं लावणार आहे तुम्हाला. आणि तो फुटला तर मग फुटू द्या ना, फुटू द्या ना, एवढं काय तवा काय हा, हलका कुकर. नवीन देणार आहे काय तुम्ही घेऊन मला मी तुम्हाला तर सगळंच नवीन द्यायचो काही. आता? बया तुम्ही माया घ्यायला तयार नाही ना हा? तुम्ही माय घ्या, मी तुम्हाला करून द्यायला तयार आहे. सध्या तरी मिरच्याच द्या. मिरच्या देऊ का? हा मिरच्याच द्या. देतो ना कवा तुम्हाला. देताय मग? तुम्हाला इकडे एवढ्या लांब खायसाठी आणले हा की मी तुम्हाला मिरच्या देईन, हा मिरच्याच पाहिजेत मला. तुम्ही पण मला द्यासान. काय आपलं तुम्ही नाश्ता? बनवले हा हा ते घरी घरी इथं हा? नाही घरी. मला तो नाश्ता नाही आवडत. मग मला आपला ह्यो ह्यो काय ज्वारी खायची? नाही. तुमच्या लक्षात आहे ना वहिनी. ऐका की मला काही सुचा नाही बघा. मला नुसतं घरचं लक्ष लागले कारण स्वयंपाक करायचा पडलाय. लय काम आहेत अहो भाऊजी. आणि तुम्ही नुसतं ते करत बसलेत बघा. मला वैताग आला आता. ते कारसान नंतर काय तुम्ही येणार आहे काय भांडी घासू लागाय धुणं धुवू लागायला माझं? मी तुमचं काय घासणार आहे, तुम्हाला काय सांग. आ 2 मिनिटं खाली बसा. का? मी काय म्हणतो ऐका ना, मी काय शेतात मिरच्या आहेत का? खाली बसून नाही, मिरच्या देणार आहे का नाही, तुम्ही? तुम्हाला मला ना वेगळं द्यायचंय. काय द्यायचंय खाली बया? बस, खाली आता बया काही भाऊजी तर अहो मी ना ह्या मोक्याची मी लय दिवस झाले वाट बघत होतो. कळलं का? कसलं मोका. असलं म्हणजे बघा तुम्हाला आता हे ऐका, मी तुम्हाला देतो मिरची हा, आणि तुम्ही मला द्या अहो काय भाऊजी काय चाललंय? कुणी बघितलं तर काय? कोण बघ नको नको बाबा. कोण बघ हे असल्या मिरच्या देताय व्हय तुम्ही मला? आणि मग मिरच्या म्हणजे हम्म. अहो तुम्ही माझ्या मिरच्या खाल्ल्या नाही ना, तर तुम्हाला किती तिखट लागेल तुम्ही एकदा बघा. नको बाय असलं नको काय. काय नको. अहो, ऐकत जा बघा. काय नका ऐकू? जबरदस्ती करू. अहो, लग्न झाल्यापासून तुमचं मी दररोज तुमच्या घरी येतो का नाही, दररोज तुमच्या हातचं पाणी पितो, हा मग तांब्या मोकळा तिथंच ठेवतो. मग काय असलं करायचं असतंय व्हय? तुम्ही एकदा तरी मला दूध पाजलं का? हा तुमच्या म्हशीचं दूध मला दिलं का तरी एकदा तरी तुम्ही? अहो, तुम्ही म्हणायचं ना आम्हाला दूध पाहिजे ना, आम्ही लिटर भर दिलं असतं तुम्हाला. मग मी हे मला काय येतो आज पाजा ना, घरी चला की मग. घरी गेल्यावर पाजा. पाहिजे तेवढं दूध काढून ठेवलंय आमच्या सासऱ्याने म्हशीचं. मी काय म्हणतो, देते तुम्हाला. ऐका आव. तुम्ही काढून नाही. आवाज हे बघा तुम्ही. बरं, बरं, अहो कुणी येईल ना बाबा माझं. कोण येतं? अहो, का बसा बाबा. अहो, जबरदस्त नका करू भाऊजी. मी जबरदस्ती नाही करत. मला भीती वाटायला लागली. अहो सासर बिसर फिरकल इकडं. आणि मग म्हणून मग ते पटकन उरका ना. ती म्हणून कवरची मिरची आणाय गेली सुनबाई. अहो मिरच्या तुम्हाला देतो, तुम्हाला किलो भर मिरच्या देतो, पण तुम्ही मला आहे ना नको बाय आता मला तुमच्या मिरच्या बी नको. मी जाते. मला मिरच्या सोडा नको. फक्त. नको नको तर जमणार नाही बरं का? ओ आ, जमणार नाही. मी माझ्या मिरच्या तुम्हाला देतो. नको मला मिरच्या. तुम्ही आहे ना नको मला मिरच्या. तुमच्या तुम्हालाच ठेवा मिरच्या. का? नको नको माझं नाही. काय माझे गोड लागत नाही का तुम्हाला? भाऊ, काय तुम्ही काही पण बडबडायला लागले भाऊजी. मला असलं नाही बघा जमत. ऐका ना, तुम्ही एकदा माझी मिरची खाऊ नका ना फक्त. आम्हाला नाही खायची ना. नाही खायची मला मिरची तुमची. काय जबरदस्ती का मला? तुम्हाला अशी कोणत्या मिरचीची चव आहे बरं? काय नाही हाय माझ्या घरी बस झालं. येडे तुम्ही येडे. अहो, तुम्हाला माझी मिरची तुम्हाला माझी मिरची- सोडा. ही गंगा कुठे गेली असेल? ए गंगा कुठे गेली ती? अयो मामांजी अहो, ते भाजीसाठी मिरच्या पाहिजे होत्या तर मिरच्या आणाय गेल ते रानात आपल्या. अगं घरात सगळा राडा झाला त्या स्वयंपाकाचा. मी बघून आलोय तिथं. अरे देवा. तरी मी यांना सांगितलं होतं मी मिरच्या आणाय चालले जरा लक्ष ठेवा म्हणून. पण ते कुठं होतं घरात? सगळं दूध उतू गेलंय, सगळं त्या कुकर मधलं सगळं वरण बाहेर यायला लागलंय. अरे देवा. मिरच्या नव्हत्या होय घरात? नव्हत्या म्हणून तर आलते आणि ते बी आपल्या बी रानात नाही सापडल्या. अगं मला सांगायचं, मी जाऊन आणले असते बाहेरून. काय सांगू मामांजी तुम्हाला आता. का काय झालं? हे बघा सगळं वाटोळं झालं. अगं काय वाटोळं झालंय? हे कसं काय लागलंय सगळं? अहो ते आपल्या रानात मिरच्या बघितल्या नाही सापडल्या म्हणून मी परत येत होते घरी आणि तेवढ्यात ते जिलब्या भाऊजी भेटलं. जिलब्या कशाला इकडे आलता? शिवला त्याचा. मला म्हणलं हा. की आमच्या रानात आहेत मिरच्या वहिनी चला तुम्हाला देतो. म्हणलं बरं झालं म्हणून मी त्यांच्या सोबत गेले. अगं मग मिरच्या द्यायच्या सोडून हे काय केलं त्यानं? मिरच्या द्यायच्या बहाण्याने मला नेलं आतमध्ये हा
आणि माझ्यासोबत जबरदस्ती केली, हात बीत वडलं. अरे जिलबे ना वय. हा, मग मी ढकलून आले निघून जोरात. आता बघतो त्या जिलब्याचं. म्हणून मला वेळ गेला एवढा. अगं मग त्याला हाणायचं दोन आणि यायचं पळून निघून. दिलं एक लात आणि दिलं ढकलून. आणि कुठे आले गेला आता पटकन. तो? काय माहिती कुठे गेलाय, बघा कुठे गेला असं. आता बघतोच त्या जिलब्याला. त्याला सोडू नका बघा. सोडून नाव त्याचं कसं तंगड तोडतो बघ. मी एवढं माझ्या त्याला- सोनाच्या अंगावर हात घातला होय. भाऊजी भाऊजी म्हणत होते, मी एवढं आणि मला मिरच्याच्या बहाण्याने नेऊन असं केलं. पण तुला सांगत होतो त्याला लय गोड बोलत जात जाऊ नको. त्याला घरी बोलवी ती, मला चहा काय देती, माहिती खायला देती. असं त्याच्या मनात निघल म्हणून पाप. मला काय माहिती होतं बाई. तुला 50 वेळा सांगितलं त्या जिलब्याला घरी येत जाऊन देऊ नको. आणि मग वरून म्हणत होता, हा. तुम्ही दूधच नाही पाजलं, तुमचं दूध द्या घर. मी म्हणलं तरी मामांजीने दूध म्हशीचं काढून ठेवलंय, या तुम्ही घरी घेऊन जावं पाहिजे तेवढं लिटर. आणि मग नाही म्हणे हिथच पाहिजे. हिथं कशात दूध पितोय तो? बघा की आता लई बेकार बोलला मला मामांजी. तो तू रडू नको, चल घरी. त्याचं बघतो त्या जिलब्याचं. सोडू नका बघा त्याला. सोडतो काय, कसं तंगड तोडतो बघ त्याचं. होय, आणि परत त्याला जिलब्याला घरी बोलवत जात जाऊ नको. मुडता बसतो ते त्याच थोबाड बी बघणार नाही मी परत. हा, पण हे सगळं काय केलंय ना, आता मग घरी चल. तू चल घरी, तू बघतोच त्याला मी कसा आहे ती. चला. त्या जिलब्याचं तर आता बघणारच आहे. चल चल.